साजरी त्या गण्यावर प्रेम करत होतो तर नाही, गण्या गरीब आहे, गण्या शेड्या राखते आणि या बेवड्या हवालदाराच्या गळ्यात बांधले मले. काही साजरा गण्या बाई कोणत्याही मंडईत दिला का 2-2 किलो जिलेबी आणे, गाडे आणे. आणि हा बेवडा हवालदार पगार कमवतो म्हणून याच्याशी लग्न करून दिला. झाला तेव्हापासून पगार नाही पाहिलो मी याचा. कोण्या माझ्या सौतीला नेऊन देते का नाही तर. चांगली लावणी हंगामात नाचावाले जात होतो ते नाही जाऊ दिले. आणि या खेडम्या बुड्ढ्याच्या याच्या गळ्यात बांधले मले. आता रातची सकाळ झाली न सकाळची रात, आता पुन्हा दुपार झाली नाही, याचा पत्ता नाही. दिवस रात्र नुसतं दारू ढोसून राहते बाई. कोठं गेला का न कोठं नाही का. साजरे लोक ऍक्सिडेंट होऊन मरते ना. हा बेवळा का हा मरत नसल म्हणतो. याची का हा सार नाही होय सकुली. कोठं गेलाय का बेवळा. ए हवालदार गोपी, दारूची उधारी अजून किती दिवस नाही देस का? देईन नाही देईन म्हणजे अव्वाला काय मी चोरून दारू विकतात तेव्हा बे. जसा काही तुझा साहेब हप्ता घेस नाही ना. देता का बे तुम्ही मले देता का? नाही देते. पहा देईन नाही तर नाही देईन. आता तुले काय झालं मला काय होईल का? मला काय होईल? माझी या गावात चांगली ओळखी आहे म्हणून उधारी नाही देत म्हणालो. माझी इज्जत आहे म्हणून उधारी नाही देत म्हणालो. बाप्पा मोठी इज्जत आहे. 4 दुकानात गेला तर एका नाही उधारी नाही दिला न म्हणे इज्जत आहे. अरे त्याच्या दुकानातलं सामान संपलं असेल म्हणून तो उधारी नाही दिला. नाही तर कोणाची हिंमत आहे, कोणाची हिंमत आहे या गोपी हवालदाराच्या बायकोला उधारी नाही देवाची. कोणाची हिंमत? सामान नाही सरला, त्याची उधारी दिलास का नाही वेळेवर. सत्यानाश झालं माझ्या जीवनाचं. तू काल नाही दिली शिव, तू काऊन नाही दिली? मी कहाले मरी तर मी कहाले मरी. सांगते तुझे नातेवाईक. अरे तुझा अख्खा खानदान मरल. अरे मरायला नाही सांगलो. लाज नाही लागे का म्हणतो. त्या दुकानदाराकडे जाऊन कराले सांगते स्वतःच्या बायकोले. किडे लागून मारशील बेवड्या, किडे लागून. काय एक म्हणला तुझी एक म्हणते भेटू. हा पहिले लो हेलो हा पहिलं कुचोडा कुचा कानात मरायला नाही सांगलो. राहिले सांगलो असाच होते. त्याची उधारी तू काऊन नाही दिलीस म्हणाल तुले. कोठून देऊ म्हणतो. कोठून देऊ? कायले एवढा नाही करू शकस. एवढा म्हणाले थोडी इलाज नाही लागे का म्हणतो. एवढा पगार कमवतो म्हणतेस मला उधारी देवायला सांगतेस. बरोबर आहे ना, बरोबर आहे. संसारामध्ये बायकोचा मीठ तर नवऱ्याचं पीठ पाहिजे. मग पाहतो ना तुम्ही बाहेरचा पाहतो ना. तू का पाहतेस तर बाहेरचा भाऊ. दारूवाल्याची उधारी ना मटनवाल्याची उधारी मी देतो ना बाई. म्हणाले लाज नाही लागे का म्हणतो. लाज खायची लाज. अरे संसाराचा हा हिशोब आहे हिशोब. कायची लाज. कोणत्या तरी जन्मात पाप केलं असेल म्हणून तुझ्यासारखा खोकील नवरा भेटला. नशीब समज ना, मी तरी भेटलो नाही तर कुवारी मेली असतीस ना कान बहिरे. पाया बेवड्या मला पहिली बिरी मलाच नाही सांगून ठेवतो. तू आहेस तर म्हणतो. पाय ना कशी अंगावर येते मारती गोदी सारखी. बाप रे. पडला. काय म्हणलीस? पडला. अरे पडलो नाही मी, पडलो नाही. टोंगरे टेकलो. मी पडतो का? अंगावर धावून येते. तू माझी टाकू नको काढू. तू मरते. ताकद नको काढूस तू. बहुत पाहिलं तुझी ताकद 4 वर्षात. एवढी ताकद असती तर 4 लेकरं तरी झाली असती. होईल लेकराचा का घेऊन बसलीस तू. होईल आज नाही उद्या होईल.
मग आता मला सांग, मी जेव्हा केव्हा जवळ येऊन बोलायला गेलो तर मला दूर हो म्हणतेस. नाही. काहून? तर तुझी वास येते म्हणतेस तू. वास नाही तुला जवळ येऊ देतो वास तरी आले. मग आभारातून पडेल का पोरं? पोरं आभारातून पडेल? रडतेस काहून? पुरा नाश झाला माझ्या जिंदगीचा. रडतेस काहून म्हणतो? हं? त्या मोहल्यातल्या बायका अशा रस्त्यानं जात राहिला का म्हणते राधी वांचली आहे, राधीले पोरं बार नाही होत, राधी मध्ये फाल्ट आहे. जिंदगी बरबाद झाली. अरे होईल नाही का? होतील ना, होतील. एका डवले 2-4 होऊन जातील. झालं? का म्हणलास तू का आले मला 2-4 लाथा मारशील म्हणतो. माझी आपण मी इकडे पोरं बार होत नाही म्हणतो ना, मला लाथा मारतो. असं नाही म्हणलो माझ्या बाप. हे काय ते नाही करतो पहिलं. पोरं करावाची हिंमत नसेल तर लग्न का आले केलास म्हणतो पांढऱ्या भात खावासाठी. अहो आता काय या कुचक पहिली. हा हाय ना, हा अशी कुचक काढणार म्हणतो. काय तेच माझा सत्यानाश झाला. बायको बदलवा लागते. का म्हणलास तू? मोठी का म्हणालो? पहिले चांगली ऐकत जा. दिल म्हणालो पोरं. मग लाथा मारतो म्हणतेस ना. लाता मारते म्हणते. 2-4 पोरं एका वेळे होतील म्हणलो. हो. आता मी का म्हणतो राधे, कायले का झोपायला घेत आहे बेटी? जा झोपण्याचा. एक तास. नाही बोलव ना गावातले लोक. आता तूच म्हणतेस, मग कसे होईल पोरं सांग बरं आता. नाही कसे होईल म्हणतो पोरं. हो एवढी फिकीर असती ना तर रातभर असं बाहेर नसता राहिलास. आता मला सांग राधे, रातभर बाहेर नसतं राहिला म्हणतेस तू. तो साहेब मला रात्रीची ड्युटी लावते तर का करू मी? का करू? हे राधे चल ना, चल तर चल ना. मी नाही येत. अच्छा म्हणतो तर. नाही म्हणतो तर. अरे अरे नाही म्हणतो ना. अरे चल. मला कामच नाही म्हणतो तर. अरे चल ना. नाही म्हणतो तर. चल ना. अच्छा ना, एवढे नाही म्हणतो तर. नाही अरे म्हणतो चल तर. ना. अरे no. मला काम आहे. आम्हा आहे तर मग अशीच म्हणते. मग बरोबर फुकटच होईल का आता? जेव्हा केव्हा लावला तर चल म्हणलं नाही ड्युटी आहे, मग ड्युटीला गेलं अशी म्हणते. हो, एवढी फिकीर असते रात्रभर बाहेर नसतं राहिलास. मला काम आहेत ना. बसून येते ना असं लावते मागं झेंडा. आता हा कायले मताचा सल्ला देता. आता याला काय हे आबा काकी काकाच काय झाला? काय भांडा घेऊन काय पुरा सत्यानाश झाला माझ्या जीवनाचा. रात्र दिवसा दारू ढोसून येते हा माणूस. पुरी जिंदगी बरबाद केलं ना माझी. इकडे सांग इथे मला सांग. हो. आता साहेब माझी रात्रीची ड्युटी लावतो, मग का ड्युटी नको करू का मी? बरोबर आहे काकाचा. मग काय ना? काकाला दोष आहे का बा? माझा दोष आहे का? आता तो साहेब काकाची ड्युटी रातच्यानं लावतो तर काकाला ड्युटी करत लागेल ना. पण अरे त्या दिवशी रात्रीची गोष्ट वेगळी होती. कोणती गोष्ट होती मी वेगळी? आता त्या दिवशीची गोष्ट नाही काका. त्या दिवशी त्या विधवा राधीच्या घराजवळ होता. तिची सासू घरी नव्हती तर तिची राखणदार तू न केलास. माझी माँ. म्हणजे दारू सकट या बायकाचा शोक करते का? करते ते माझ्या बायकोत माझ्या मध्ये सगळं रावाची कधी उठ बेटे इकडे उभे. माझ्या नाही होत तसं काहीच ड्युटी होती, मी उभा होतो. बोलते मी तू पाय काका, मी कायचा झगडा लावलो का? मी कायचा झगडा लावलो सांग ना तू. कायचा म्हणजे कायचा झगडा लावलो? आता तू म्हणला सर का ड्युटी होती. आणि मला झगडा लावाचाच असता. आता त्या दिवशीचीच गोष्ट. कोणती गोष्ट बे? त्या दिवशी त्या राजूच्या बायकोले तुला साडी घेऊन दिला. माझी माँ. म्हणजे लोकांच्या बायकाईला साड्या घेऊन देते का? नाही
त्या राजूची बायको मंडई फिरायला आली, गर्दी होती म्हणून तिला नाही का ते साडी पसंत करून दिलो. काहून असा झगडा करून लावालावी करतेस बे तू? आता मी कायचा झगडा लावतो का? मी कायचा झगडा लावतो आणि मला झगडा लावायचाच असता तर त्या मागच्या रविवारची गोष्ट. त्या प्रलयच्या सालील तुला मटण घेऊन दिला सांगितलं मी ना. म्हणजे त्या लोकांच्या सालेल मटण नाही घेऊन देते का? काय वाचत बे तू बडव्या? हो, हा ना. अबे येऊन जाऊन आमच्या नवरा बायको मध्ये झगडा लावतेस तू, बरोबर आहे का? मी तुझा ज्याच्या घरी चूक बरोबर तूही आहे. कशी चूक आहे माझी? आता तुझा पगार झाल्याबरोबर तुला काकीच्या बरोबर पैसे दिलास तर कायले झगडा होते का? कोणाची राखणदारी करत होतास तू? कधी कोणाची केलो? काय चालू केली? मी का माझा नवरा रात्रात घरी नाही म्हणून रडतो ना तू लोकांची. अरे थांब ना बाई, काय खरेदी करते माझे बाप? मग सांग. काय नाही म्हणत ते पहिलंच. अव केलो मी तिथे हं. ड्युटी लागली गेलो तर थोडीशी म्हणते का पाय घराकडे तर पाहिलं होतं का बिघडला का? हो. आणि कोणाच्या सालेले मटण घेऊन देतेस तू? कोणाच्या सालेले घेऊन देतेस अरे मटण? नाही घेऊन दिलो काय अशी करत आहे कावरीला. मग कोणाच्या साले- इकडं, घरात अन्नाचे 2 दाणे नाही हं? आणि लोकांच्या सालेले माझ्या बाप मोठा तेढा मारतील जागा नाही माझ्या बाप रे. जाऊन मारवा साडी. मी काहीच नाही घेऊन दिलो, मटण नाही घेऊन दिलो. गर्दी होती तर त्याला म्हणलो का पावभर मटण दे, तर त्याची साडी आली. भाऊजी म्हणते का मला अर्धा किलो पाहिजे, घेऊन दिलो. कोणाच्या बायकाईला साड्या घेऊन देतेस तू? नाही घेऊन दिलो कोणाला. आता कुणाला घेऊन दिलो का मी? काही बोलते नाही घेऊन दिलो. नाही घेऊन देणार. पाया लागतो तुझ्या वाटला तर पाया लागतो 3 वेळा. नाही माझ्या बापरे पाया लागून सांगतो इमानदारीच्या. मी नाही का कोणाला मत नाही घेतलं काही नाही. पण आता जरी नाही कोणती पोरगी जात राहिली तरी डोळे मिटून पाहिजे. डोळे मिटून पाशील. असं नाही म्हणलो का हो, डोळे झाकून देईन म्हणलो. माझ्या बाप मोठा तेढा मारलो. अशी नको करू तू. तू मला आता काही सांगू नको. मला तुझ्याजवळ एक क्षणही थांबायचं नाही. मी लावणी हंगामात जाईल, काही करीन, आपला पोट भरीन. तुझ्याजवळ एक क्षणही थांबणार नाही. एक काम कर. राजा, पूर्ण जागा सुजवली, एक जागा नाही ठेवलीस. हात नाही लावू दे. येते शेकतो पण हे जागा खुली आहे. येते मारकी मस्त परवली पण बायको नाही परवलीची. माझ्या बदलवून टाकतो कंट्रोल मध्ये जाऊन भेटत मजा का नाही. मोठी सुद्धा करते. अरे माझी